महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा बसणार. पुढील 72 तास महाराष्ट्रात मोठा धोका. हवामान विभागाचा अर्जंट इशारा. आज थोड्याच वेळात महाराष्ट्रात एक असं भयानक संकट धडकणार आहे की जे गेल्या 25 वर्षात कधी घडलं नव्हतं. होय, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की बंगालच्या उपसागरामध्ये एक अशी विचित्र प्रणाली सक्रिय झालीये ज्यामुळे इतका मोठा कमी दाब सक्रिय झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रातील या 16 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार आहे. ही माहिती महाराष्ट्राच्या प्रसिद्ध अशा पुणे वेधशाळेने दिलेली आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. एक प्रचंड महाकाय मोठा काळा ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकलाय, ज्यामुळे 16 जिल्ह्यांमध्ये जलप्रलय सदृश्य परिस्थिती निर्माण होणार. त्यामुळे ताबडतोब एक बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व लोकांना 5 सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे, त्यामुळे ही बातमी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. काल, परवा आणि मागे 2 दिवस महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत होता. काही ठिकाणी गारपीट झाली तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला. पंढरपूर, सोलापूरमध्ये इतक्या भयानक विजा पडल्या की मोठे नुकसान झालं. पण तो फक्त ट्रेलर होता. खरी सुरुवात आजपासून आहे. आज, उद्या आणि परवा पुढील 3 दिवसात 3 टप्प्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये हाहाकार होणार, तर उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उरलेली सगळे जिल्हे झोडपले जाणार. बंगालच्या उपसागरातून एक राक्षस आता सक्रिय झालाय आणि जो आता संपूर्ण महाराष्ट्रावर 4 पट वेगाने धडकणार आहे. त्यामुळे सावधान. महाराष्ट्रात पहिल्यांदाच रेड अलर्ट लागू केलाय, त्यामुळे तुम्ही या बातमीला हलक्यात घेऊ नका. प्रशासनाने आता कोणत्या 16 जिल्ह्यांना तडाखा बसणार, उद्या कोणते 10 जिल्हे आणि परवा कोणते 10 जिल्हे असणार याची यादी सविस्तर दिलेली आहे. मग तुमचा जिल्हा यात आहे का? ताबडतोब पहा, कारण की 5 सूचना सरकारने जाहीर केल्या आहेत. या 5 सूचनांनुसार तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या 5 सूचना जर पाळल्या तर तुमचं नुकसान होणार नाही, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. ही धोक्याची परिस्थिती निर्माण होते आहे, त्यामुळे ताबडतोब ही यादी पाहून घेणे गरजेचे आहे. ठिकठिकाणी आता याद्या देखील लावण्यात आलेल्या आहेत. तीच यादी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पहा, पुढील काही तासातच महाराष्ट्रामध्ये ढगांचा रंग काळा होणार आहे. हळूहळू तोच रंग इतका काळाकुट्ट होईल की भीती वाटू लागेल, आणि त्यानंतर त्याच्यातून विजांचा तांडव सुरू होणार, आणि त्यानंतर पडणार तो गारांचा पाऊस. पाठीमागून येणार सोसाट्याचा वारा. तिहेरी संकट महाराष्ट्रावर आता आलेलं आहे. त्यामुळे पुढील 72 तासात महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी कशी परिस्थिती होणार याची सविस्तर यादी प्रशासनाकडून जाहीर झाली. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणते आजचे 16 जिल्हे, कोणते उद्याचे 10 जिल्हे आणि परवाचे 10 जिल्हे कुठे आहेत, कुठे कुठे कशा पद्धतीची तीव्रता असणार आहे, कुठे गारपीट होणार, कुठे पाऊस होणार तर कुठे वादळी वारा सुटणार. सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. पहा, जर तुम्हाला या संकटातून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिला आहे. ही 2 मिनिटं जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिली तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. पहा, व्हिडिओला आपण वेळ न वाया घालवता सुरुवात करतोय. पहा, काल, परवा तसेच 2 दिवस आधी महाराष्ट्र सरकार तसेच हवामान विभागाने वेळोवेळी अलर्ट दिला होता, पण लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण काल आणि परवा अशा 2 घटना घडल्या की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली. एक घटना जिने अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, ती घटना होती यवतमाळमधली. भयानक पाऊस, लोकांच्या घरात पाणी गेले, तर गारांमुळे लोकांचे पत्रे तुटल्याचे फोटो समोर आले. त्यानंतर पंढरपूरमध्ये एका रात्री 4 ठिकाणी विजा पडल्या, तर सोलापूरमध्ये एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडलेली आहे. तर अशा पद्धतीच्या घटना गेल्या 2 दिवसात घडल्या. पण आता पुढचे 3 दिवस अत्यंत धोक्याचे आहेत. त्यामुळे तुम्ही काय सावधगिरी घ्यायची आहे या संदर्भातल्या 5 सूचना सरकारने जारी केल्या आहेत. कोणत्या 5 सूचना, कोणत्या टप्प्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत, आजचे जिल्हे कोणते, उद्याचे जिल्हे, परवाचे जिल्हे कोणते, सगळी माहिती तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका. वेळ न वाया घालवता आपण लगेच यादी पाहतोय आणि काय सूचना सरकारने दिल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. आज थोड्याच वेळात महाराष्ट्रावर एक असं भयानक संकट धडकणार आहे, आणि ही साधी गारपीट किंवा पावसाची बातमी नाहीये. हा आहे निसर्गाचा थेट इशारा, जो दुर्लक्ष केला तर मोठं नुकसान होऊ शकतं. कारण 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटवर जे दिसलं ते पाहून हवामान तज्ज्ञ सुद्धा हादरलेत. संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रचंड काळा ढग पसरलाय आणि त्याची लांबी तब्बल 1000 किलोमीटर असल्याचं सांगितलं जाते. आता हा ढग पुढच्या काही तासात काय करणार आहे हे ऐकल्यावर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करणार नाही, कारण हा ढग फक्त पाऊस नाही टाकणार, तर गारपीट, वादळ, विजांचा प्रचंड तडाखा आणि अचानक अंधार सगळं एकाच वेळी होणार आहे.
आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हा जो भयानक ढग तयार झालाय तो नेमका आहे तरी काय आणि तो इतका धोकादायक का बनलाय. कारण बऱ्याच लोकांना अजूनही वाटतंय की अरे हा तर साधा पाऊस असेल. पण इथेच मोठी चूक होते. कारण हवामान तज्ज्ञांच्या मते आत्ता महाराष्ट्रावर जी परिस्थिती तयार झालीये ती पूर्णपणे वेगळी आहे. अरबी समुद्रातून प्रचंड प्रमाणात ओलावा वर खेचला जातोय आणि त्याच वेळी हिमालयाकडून येणारी थंड हवा त्या ओलाव्याला धडकतीये. आणि जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा आकाशातच एक प्रकारचा स्फोटक ढग तयार होतो, ज्याला सामान्य भाषेत सुपर सेल वादळ असंही म्हटलं जातं. आणि हाच ढग आता महाराष्ट्रावर पसरलाय. आता तुम्हाला वाटत असेल की बाहेर तर अजून ऊन आहे, आकाश साफ आहे, मग हा धोका कुठे? तर लक्षात ठेवा, हीच ती वादळाआधीची शांतता असते. आणि जेव्हा हा ढग फुटतो तेव्हा सगळं इतक्या वेगात बदलतं की लोकांना सावरण्याची संधी सुद्धा मिळत नाही. काही मिनिटांतच आकाश काळं पडतं, जोरदार वारे सुरू होतात आणि अचानक गारपीट सुरू होते. काही वर्षापूर्वी विदर्भात असाच प्रकार घडला होता. रात्री सगळं शांत होतं, लोक झोपले होते आणि अचानक मध्यरात्री इतकं जोरात वादळ आलं की घरांची पत्र उडाली, झाडं कोसळली आणि एवढ्या मोठ्या गारा पडल्या की सकाळी संपूर्ण गाव बर्फाने झाकल्यासारखं दिसत होतं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, जनावरं जखमी झाली आणि लोक आजही तो दिवस विसरू शकलेले नाहीत. आणि आता तज्ज्ञ सांगतायत की तसाच पॅटर्न पुन्हा तयार होतोय. पुण्यातील एका हवामान अभ्यासकाने सांगितलं की आत्ता जी सिस्टीम तयार झालीये ना ती साधी नाहीये. पुढच्या काही तासांत ती खूप वेगाने सक्रिय होऊ शकते. म्हणजेच धोका खूप जवळ आलाय. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, हा पहिला तडाखा नेमका कोणत्या जिल्ह्यांना बसणार, कोणत्या भागात सर्वात जास्त नुकसान होऊ शकतं आणि पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी किती धोकादायक असणार आहेत, हे सगळं आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे लक्ष ठेवा, कारण पुढची यादी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आता सगळ्यात धोकादायक आणि निर्णायक टप्पा सुरू होतो, ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा तडाखा बसणार आहे आणि जिथे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ शकते. सर्वात आधी मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या संपूर्ण पट्ट्यात पुढील काही तास अत्यंत गंभीर असणार आहेत. अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढेल, विजांचा तडाखा इतका तीव्र असेल की लोकांना घराबाहेर पडणंही धोकादायक ठरेल. काही ठिकाणी गारपीट इतकी जोरात होऊ शकते की काही मिनिटातच पिकं जमीनदोस्त होतील. शेतकऱ्यांसाठी हा काळ खूप कठीण ठरू शकतो. पण इथेच थांबत नाही, कारण पुढचा टप्पा आणखी भयानक आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि वाशिम या भागात 22 ते 25 दरम्यान परिस्थिती अक्षरशः स्फोटक होऊ शकते. आधीच वाढलेली उष्णता आणि वरून येणारी थंड हवा यांची टक्कर होऊन विजांचे प्रचंड गोळे जमिनीवर आदळू शकतात. काही ठिकाणी इतका मुसळधार पाऊस होईल की काही तासांतच रस्ते पाण्याखाली जातील. आणि शेवटी मध्य महाराष्ट्र, अहमदनगर, सोलापूर आणि आसपासचे भाग, इथेही वारे, पाऊस आणि गारपीट एकत्र येण्याची शक्यता आहे. अचानक वातावरण बदलल्यामुळे लोकांना अंदाजही येणार नाही आणि परिस्थिती बिघडेल. आता एक गोष्ट स्पष्ट झालीये, महाराष्ट्राचा एकही भाग पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे काही तास अत्यंत सावध राहणं, कारण थोडासा निष्काळजीपणा सुद्धा मोठं नुकसान करून जाऊ शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित कसं ठेवायचं. मित्रांनो, आता ही जिल्ह्यांची यादी आपण पाहिली, ती पाहून घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण ही हवामान विभागाने वर्तवलेली एक शक्यता आहे. निसर्ग कधी काय रूप घेईल हे कोणाला सांगता येत नाही, पण सावध राहिलेलं कधीही चांगलं. आता सगळ्यात महत्त्वाच्या 5 गोष्टी ज्या प्रशासनाने आपल्याला करायला सांगितल्या आहेत त्या नीट ऐकून घ्या. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा विजांचा कडकडाट सुरू होईल तेव्हा कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली किंवा पत्राच्या शेडखाली उभं राहू नका. आपण अनेकदा पाहतो की पावसात भिजायला नको म्हणून आपण झाडाचा आसरा घेतो, पण अशाच वेळी वीज पडण्याच्या घटना जास्त घडतात. दुसरं म्हणजे आपल्याला घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की TV, फ्रीज किंवा वायफाय राऊटरचे प्लग काढून ठेवा. व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे या वस्तू जळण्याची भीती असते. शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक कळकळीची विनंती आहे. जर तुमची कापणी झालेली पीक शेतात उघड्यावर असतील तर ती प्लॅस्टिकने झाकून सुरक्षित ठेवा. विशेषतः फळबागांच्या बाबतीत आताच काळ खूप संवेदनशील आहे.
जर तुमच्या भागात ढगाळ वातावरण असेल तर जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा. बरं, आता मला एक सांगा, सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण कसं आहे? तुमच्याकडे ऊन पडलं की ढगाळ वातावरण आहे? तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तिथल्या वातावरणाची सद्यस्थिती आताच कमेंटमध्ये कळवा, कारण तुमच्या कमेंट्समुळे इतर भागातील लोकांनाही अंदाज येईल की पाऊस नेमका कुठे सरकतोय. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणखी एक महत्त्वाची बाब, सोशल मीडियावर सध्या अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुणी म्हणते चक्रीवादळ येणार, कुणी म्हणते महापूर येणार. अशा कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला अधिकृत हवामान खात्याच्या अंदाजानुसारच माहिती देत आहोत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा वेळीच सावध होतील. मित्रांनो, ही परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, पण आपण जर एकमेकांना मदत केली तर नियमांचं पालन केलं तर आपण या संकटातून सुखरूप बाहेर पडू शकतो. आता पुन्हा एकदा सांगते, हे केवळ शक्यता आहे, पण सावध तूच सुरक्षित या म्हणीप्रमाणे आपण तयार ठेवलेली कधी चांगली. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढच्या तासभरात जर काही मोठा बदल झाला असेल तर मी लगेच व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.